एक में कुछ है खास। एक जुनून, एक प्यास। हर गृहिणी को ये है एहसास, ये है एहसास। डायमंड ज्वेलरी। मुंबई पुलिस, मुंबई पुलिस, मुंबई पुलिस नंबर 1। मी इन्स्पेक्टर सागर पटवर्धन, मुंबई पोलीस. आते उगा. ओहो, कोण पाहिजे पण आपल्याला? मिथिलेश मराठे घरात आहेत का? नाही, ते कंपनीत कामाला गेलेत. आपण कोण? मी त्यांची बायको शीतल. तुम्ही ज्ञानेश्वर जाधवनं ओळखता? कोण? नाही, मी ओळखत नाही. नाही, तुम्ही खोटं बोलताय. लग्नाआधी तुमचे आणि ज्ञानेश्वरचे संबंध होते तसा पुरावा आहे आमच्याकडे. थँक्यू मित्रा, आज तू पार्टी दिल्याबद्दल तुझा थँक्यू. अरे थँक्यू कशाबद्दल? तू तर माझा मित्र आहेस ना. हो बाबा, तू माझा मित्र, मी तुझा मित्र. पण तुझ्या जवळपास कुठे बस स्टॉप दिसत नाही यार. अरे ते कुठे असणार म्हणा बस स्टॉप वरती. ते असेलच. आता आपण बरोबरच चाललोय ना, येईलच बघ एवढ्यात. अरे बाबा लवकर चल, माझी आई घरी वाट बघते. मला लय झोप येते यार. झोप येते? हा झोपलंय झोप. हा, तुला लय झोप येते, पण उशीर झालाय मित्रा आता. मिथिलेश, तुला कळलं असेलच मी तुला इथे कशासाठी बोलवलं ते. हो सर. मिथिलेश, ज्ञानेश्वरचा खून कोणी केला असावा? मला ठाऊक नाही साहेब. ठाऊक नाही, पण तू तर ज्ञानेश्वरला ओळखतोस ना? नाही नाही ओळखतो. म्हणून या मुलांची ह्या खुनाच्या खोट्या आरोपातून मुक्तता व्हावी ही विनंती. माय लॉर्ड, तपास अधिकाऱ्यांना डॉक्टर पाठकांचा खरा खुनी सापडला नाही म्हणून यांनी या निरागस मुलांवर हा खोटा आरोप केलेला आहे. त्यांना माझा विश्वासघात केला, त्यांना माझ्या पतीला जीवे मारलं. तुम्ही लॉन्ड्रीतून कपडे इतक्या लवकर परत? लॉन्ड्रीमधनं कपडे परत माझे? अगं काय बोलतेस काय तू कुमुद? अहो, तुम्ही नाही का आता लॉन्ड्रीमधून कपडे आणले होते, तुमच्या अंगावर चिखल उडाला होता. लॉन्ड्रीमधनं तात्पुरते कपडे आणि चिखल उडाला होता माझ्या अंगावर. हे कुमुद, काय झालंय तुला? अगं अशी काय बोलतेस तू? चंदूने माधवच्या मदतीने यापूर्वीही चोरी केली होती आणि ती जर उघडकीस आली असती तर कदाचित पुढचा अनर्थ टळला असता. सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. हो ना, पण डॉक्टरांच्या कपाटात पैशांची बंडलच्या बंडलं होती आणि त्याबरोबर भरपूर दागिने सुद्धा होते. त्यामुळे त्यांच्या घरी चोरी झाल्याचं त्यांना कळलंच नाही. दोघांनी मिळून चोरी केली खरी आणि त्यातली अर्धी रक्कम वाटून घेण्याचंही ठरवलं. पण चोरी झाल्यावर माधव जो पळाला तो सरळ गावीच. चंदू, तूच का? कोण का तू? मी वकील आहे. वकील? मी तुमच्या मदतीसाठी आले आहे. माझ्या मदतीसाठी? कोण पाठवला रे तुला? मदतीसाठी? म्हणजे आम्ही खरंच वाचणार? आम्ही खरंच सुटणार? हो. ये गापे. मी बाल गुन्हेगार समितीच्या वतीने तुमचं वकीलपत्र घ्यायला आले आहे. वकील काय? ही तर आम्हाला पूर्ण पोचवायची लाईन आहे. हे बघा, तुम्हाला या गुन्ह्यातून सही सलामत सुटायचं असेल तर तुम्ही तुमचं डोकं चालवू नका, नाही तर आयुष्यभर खडी फोडत बसावं लागेल. मुंबई पोलीस.
माय लॉर्ड, मला तपास अधिकाऱ्यांची क्रॉस एक्झामिन करण्यासाठी परवानगी असावी. परमिशन ग्रांटेड. इन्स्पेक्टर सागर, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कोर्टापुढे सांगताना तुम्ही निदान एवढा तरी विचार करायला हवा होता की आपण त्या मुलांचं भवितव्यच नष्ट करतोय. हे पाक्या, तुझी भरली काय लवकर? संधू, तू सुद्धा? हो नो नो, वाचवा वाचवा. अरे लवकर बॅग भर, चल पाक्या. व्हेरी गुड. म्हणजे ज्या दिवशी ज्ञानेश्वरचा खून झाला त्या दिवशी तू मिथिलेशचा शर्ट घातला होतास ना? साहेब, पण कपडे घालायचा आणि साहेब कुणाचा काय संबंध? साहेब, संबंध फार जवळचा संबंध आहे. कारण ज्या दिवशी तुमच्या घरी शर्ट सापडला ना, त्या शर्टावर सुकलेल्या रक्ताचे डाग होते जे ज्ञानेश्वरच्या रक्ताशी जुळतात. एहसास डायमंड ज्वेलरी. आइए वक्त के कुछ पन्ने पलटते हैं. सन 1947, 15 अगस्त. ये दिन हमारे देश के इतिहास में सुनहरे अक्षरों में लिखा गया. इस दिन हमें आजादी मिली. आजाद भारत की राजधानी बनी दिल्ली और भारतवर्ष की आर्थिक राजधानी कहलाने का श्रेय मुंबई को जाता है. मुंबई एक खूबसूरत शहर. यहाँ का आकर्षण देखते ही बनता है. देश के कोने कोने से लोग यहाँ आते हैं और मुंबई सभी का स्वागत करती है. मुंबई का एक क्षेत्र है कुर्ला. जैसे जैसे मुंबई का विस्तार हुआ, कुर्ला का भी विस्तार हुआ. धीरे धीरे बढ़ती हुई जनसंख्या के साथ यहाँ की समस्याएं भी बढ़ती चली गईं. आसमान को छूती महंगाई, गरीबी, घरों का अभाव, बीमारियां, इस तरह की जाने कितनी अनगिनत समस्याएं. यहाँ जिंदगी एक अभिशाप बन गई. यहाँ के पीड़ित लोगों की आवाज ना कोई सुनने वाला था, ना कोई समझने वाला था. ऐसे में इस क्षेत्र से एक मसीहा, एक समाज सेवक ज्वालामुखी की तरह उठा. नाम है जनाब मोहम्मद आरिफ नसीम खान. महात्मा गांधी के दिखाए हुए रास्ते पर चलने वाले जनाब मोहम्मद आरिफ नसीम खान अपनी मिसाल खुद हैं. पंडित नेहरू, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, मौलाना आजाद, इंदिरा गांधी और राजीव गांधी की विचारधाराओं ने उनके व्यक्तित्व पर एक गहरी छाप छोड़ी. तुम्हाला सोडणार नाही. बघून घेईन मी तुम्हाला. उठा ना, उठा ना, उठा ना.
इन्स्पेक्टर साहेब याने मारलं माझ्या नवऱ्याला. ओ बाई सोडा गप्प बसा आणि आम्हाला आमचं काम करू द्या नुकान. मला माहितीये कुणी मारलं. जय काली कलकत्ते आलू. मला माहितीये कुणी मारलं ते. तू मारला. जय काली कलकत्ते वाली. तेरा वजन में काय खाली वरना जय काली कलकत्ते वाली. अथांग सागर. या सागरात उठणाऱ्या असंख्य लाटा, काही छोट्या काही मोठ्या, सगळ्या विविध, परंतु एक कमालीचं साम्य, कमालीचा एकोपा. असंच साम्य एका संघटनेत आहे. त्या संघटनेचं नाव आहे ट्रेड युनियन ॲक्ट 1926च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची स्थापना 29 मार्च 1978 रोजी नागपूर येथे झाली. संघटनेच्या स्थापनेत मुख्यतः माननीय अनंतराव कांबळे, माननीय JS पाटील व माननीय RU रंगारी साहेब यांचा सिंहाचा वाटा होता. संघटनेचे ध्येय पूर्णतः समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या तत्वावर आधारित नवीन समाजरचना व नवीन कामगारशाही निर्माण करणे असे आहे. कार्यकारी अभियंता माननीय मिलिंद भगत यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. ही प्रज्वलित झालेली ज्योत ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून समस्त जनांच्या मनाला कायम प्रोत्साहित करत राहील. आणि आता समस्त जनांच्या मनाला ओढ लागली आहे पुढील द्विवार्षिक अधिवेशनाची, जे भरणार आहे 2013 साली.